संगतीचा एवढा मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. तुम्हाला मला एक महाभारतातला प्रसंग सांगायला आवडेल. तुम्हाला माहिती आहे का, महारथी कर्ण हा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरला सर्वश्रेष्ठ योद्धा होता. कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये अशा एकाही योद्ध्यांमध्ये सामर्थ्य नव्हतं की कर्णाला तो पराजित करू शकेल. एवढा सामर्थ्यवान असून सुद्धा कर्ण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर हा पराजित झाला होता. ह्याचं एकमेव कारण होतं त्याची मैत्री चुकली होती. मग मी काय म्हणतो, जर एवढ्या मोठा बलाढ्य सामर्थ्यवान महारथी कर्णाला सुद्धा केवळ संगतीमुळे पराजय स्वीकारावा लागत असेल, तर आपण सामान्य माणूस आहोत. आणि तुम्हाला सांगू, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता अर्जुनाकडे कर्णाच्या 50% सुद्धा सामर्थ्य नव्हतं. अर्जुन हा कर्णाच्या पुढे कमजोर होता, परंतु निवडताना मित्र असा निवडला की जो शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळेपर्यंत सोबत राहिले, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, आपल्या जीवनात आपण संगत कुठल्या गोष्टीची करतो, आपण कुठल्या लोकांच्या सोबत राहतो, हा विषय आपल्या जीवनावर परिणाम करणारा असतो.